ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार महायुतीचे नरेश म्हस्के आहेत. सर, टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे. आपला नवी मुंबईत सध्या प्रचार सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतो? खूप चांगला प्रतिसाद नवी मुंबईमध्ये मिळतोय. गेले 3 ते 4 दिवस मी स्वतः आमचे सर्व पदाधिकारी यांच्या समवेत नवी मुंबईमध्ये फिरतोय. महायुतीतील सर्व पक्षातील नेते हे माझ्यासोबत आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, नगरसेवक आहेत. आणि फक्त माझ्यासोबतच नाही तर मी या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा रोज लोकांशी संपर्क साधतायत, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. फिर एक बार मोदी सरकार, अब की बार 400 पार अशा पद्धतीने हे स्वप्न साकार होण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहेत. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। महापौर ते थेट खासदार, खूप आश्चर्यजनक हा प्रवास आहे. एक कार्यकर्ता, 20 वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती आणि महापौर. एक आनंद होतोय की आपल्यासारख्या कार्यकर्त्याला ही संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करावं आणि परमेश्वराने ते माझ्याकडनं करून घ्यावं, हीच एक एवढी अपेक्षा आहे. सर, काय वाटतं, अनेकांची नावं ठाणे लोकसभेसाठी चर्चा होते, थेट आपल्याला तिकीट मिळालं? इच्छुक तर सर्वजण असतात. संधी मला मिळाली, परंतु काही माझ्या एकट्याची कॅपेबिलिटी म्हणून मला संधी नाही मिळाली. तर सगळ्यांनी मला साथ देण्याचं ठरवलं. जे जे इच्छुक होते त्या सगळ्यांनी मला साथ देण्याचं ठरवलं. सर्वजण माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि म्हणूनच मला संधी मिळाली. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। मध्यंतरी भाजप आमदार गणेश नाईक देखील नाराज होते, त्यानंतर आता आपल्या प्रचारावर ते सध्या साथ देत आहे, कसं वाटतं? हे बघा, इच्छा असणं आणि प्रत्येक पक्षाला वाटत असतं की मला उमेदवारी मिळावी. त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीला सुद्धा वाटत होतं. परंतु इच्छा असणं चुकीचं नाही आहे. कार्यकर्ते रिॲक्ट होतात, कारण कार्यकर्त्याला वाटत असं माझ्या नेत्याला संधी मिळावी. ती संधी नाही म्हणून कार्यकर्ते रिॲक्ट झाले. परंतु नाईक साहेबांनी पहिल्या दिवशीपासून सांगितलं की मी तुमच्या सोबत आहे, मी महायुतीसोबत आहे. आमचं लक्ष नरेंद्र मोदी साहेब यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी हॅट्रिक करण्याचं हे आमचं लक्ष आहे आणि आम्ही तन मन धन सह तुमचं काम करू. आणि तुम्ही पाहताय की 5-5, 6-6 तास ते स्वतः रॅलीमध्ये असतात. त्यांची पूर्ण फॅमिली असते, त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते असतात, आमचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वजण, महायुतीतील सर्व घटक पक्ष यामध्ये कामामध्ये अग्रेसर आहेत. विजय चौगुले असतील, नाटासाहेब असतील, आमचे मनसे मंदाताई म्हात्रे असतील, हे सर्वजण, राष्ट्रवादी नामदेव भगत असतील, आपले गजाननराव असतील, हे सर्वजण काळे, हे सर्वजण आमच्यासाठी प्रचंड अशी मेहनत घेत आहेत. सर, लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपला अजेंडा एकंदरीत काय असणार आहे? अजेंडा म्हणजे हे बघा, लोकसभेचे प्रश्न, विधानसभेचे प्रश्न आणि महानगरपालिकेचे प्रश्न खूप वेगळे आहेत. लोकसभेचे केंद्राच्या अख्यात्यारीत असलेले प्रश्न आणि केंद्राच्या प्रश्नांना राज्य सरकारची जोड, दोन्ही ठिकाणी आमचं सरकार आहे. त्याद्वारे खूप चांगले उपक्रम, खूप चांगले इन्फ्रा प्रोजेक्ट, केंद्र शासनाचा निधी उपलब्ध करून द्यावा या महानगरपालिकेला आणि त्यामार्फत खूप चांगले उपक्रम या ठिकाणी करावे अशी मानस आहे. सर, काल आपण नवी मुंबईमध्ये मध्यवर्ती मनसे कार्यालयात देखील आला होता प्रचार करताना आणि अचानक मनसे कार्यालय बंद होतं. कुठे काही नाराजी वाटते का मनसेमध्ये पुन्हा एकदा? हे बघा, ही उठवलेल्या वावड्या आहेत. मुळात मी समोरच्या रोडवरनं गेलो, कार्यालयात तर मी आलो नव्हतो, कारण ऑलरेडी कार्यालयाचं उद्घाटन याआधी माझ्या झालं होतं. बंद, मी वाहिन्यांवरती बातम्यांमध्ये मी पाहिलं की कार्यालय मी आल्यानंतर बंद होतं वगैरे. मला माहिती नाही, परंतु मी चौकशी केली असता 17 तारखेला जी राजसाहेबांची सभा आहे त्या संदर्भात मुंबईला बैठक होते, पण सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेले होते. तर मी आल्यानंतर कार्यालय जर बंद करायचं असतं तर आज भर उन्हामध्ये किती टेम्परेचर आहे तुम्ही पहा. सर्व महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी माझ्यासाठी वाट बघत या ठिकाणी थांबले. मला उशीर झाला तरीसुद्धा माझं स्वागत या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. विरोधक फक्त या वावड्या उठवत आहेत. विरोधकाला मला एवढंच सांगायचं आहे
की इतर पक्षाच्या आघाडीचा विषय सोडून द्या, तुमच्याबरोबर 10 कार्यकर्ते तरी त्या विभागातले तुम्ही तुमच्या सोबत ठेवा, तर आणि तरच इतरांवरती टीका करा. एकंदरीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील सभेसाठी ठाण्यामध्ये आले होते. काय वाटतं मराठ्यांची जी मतं आहेत किंवा हिंदुत्व आपल्या सोबत आहे पुन्हा एकदा? नक्कीच हिंदुत्व सोबतच आहे. हिंदुत्व सोबत आहे. हिंदुत्वासाठी तर आम्ही हे पाऊल उचललंय की ज्या शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची पताका हाती घेतली, ती पताका, हिंदुत्वाचे विचार, सावरकर वाद केवळ स्वतःला खुर्ची मिळावी म्हणून काँग्रेसच्या वळचणीला जाऊन ही मंडळी बसली. शिवसेना प्रमुखांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता यांना लाज वाटत होती आणि म्हणून हा जो उठाव झाला आणि हिंदुत्वाची पताका, हिंदुत्वाचा झेंडा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हातात घेतला. त्यामुळे हिंदुत्व इकडेच आहे, शिवसेना इकडे, धनुष्यबाण इकडे, जय श्रीराम इकडे, भारतीय जनता पार्टी इकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना इकडे, राज ठाकरे इकडे. त्यामुळे हिंदुत्व हे इकडेच आहे, केवळ तिकडे. आज तुम्ही बघा, ज्यांनी सनातन धर्म हा आपला मूळ धर्म आहे, ज्या सनातन धर्माच्या विषयात विरोधात बोललं जातं त्यांना साधा निषेध करण्याची हिंमत त्या शिल्लक सेनेकडे नाहीये. त्यामुळे हिंदुत्वाचे पाईक ते असूच शकत नाहीये. एकीकडे ठाणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे अर्थात ठाकरेकडे भक्कम उमेदवार असे राजन विचारे देखील म्हटलं जात आहे. काय वाटतं? भक्कम म्हणजे कसे? आपण भक्कम कशासाठी म्हणताय? राजन विचारे जे यापूर्वी निवडून आले ते आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीवर आले. विजय चौगुले असतील, रवींद्र फाटक असतील, नरेश मस्के असतील, नाहटासाहेब असतील, या सगळ्यांनी मेहनत करून त्यांना निवडून आणलेलं आहे. त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची फौज उभी केलेली आहे. चौगुले साहेब हजारो कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे उभे करायचे. आज त्यांची परिस्थिती काय आहे? आज ते त्यांचे कोण जाधव म्हणून त्यांची सभा होती, काय ते कोकणातले आमदार आहेत ते भास्कर जाधव, 40 लोक पण नव्हती. ते फेरीला येतात, 20-25 लोक नसतात. याचा अर्थ ताकद ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची होती. ते केवळ मात्र निमित्त होते. आज त्यांना त्यांची योग्यता दिसलेली आहे. शेवटचा प्रश्न, काय वाटतं विजय आपलाच? 100%. प्रश्न काय? तुम्ही सांगा, तुम्हीच उत्तर द्या की विजय कोणाचा आहे. आज महायुतीतील सर्व घटक पक्ष अतिशय मेहनत करून काम पाहत आहे. तुम्ही रिस्पॉन्स बघा. मग मीरा भाईंदर असेल, ठाणं असेल, नवी मुंबई असेल, रिस्पॉन्स पहा. विजयी माणसं माझ्यासोबत आहेत, त्यामुळे विजय आमचाच आहे. धन्यवाद. आपण पाहू शकतो की विजय हा आमचाच आहे, अशी प्रतिक्रिया ठाणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे नरेश मस्के यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्र सह मी रवी कराड, TV9 मराठी, नवी मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.